कारवाईसाठी आले होते महापालिकेचे अधिकारी। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून या डोंबिवली पूर्व येथे तंडजोडला असलेल्या क्रांतीनगर झोपडपट्टीचे येथे 14 घरांना महापालिकेने एक कायदेशीर नोटीस दिली की बाबा हे तुम्ही रोडमध्ये येत आहे आणि मग ती खाली केली पाहिजे। आणि मग आज अचानक महापालिकेची लोकं आली आणि त्या कारवाईला सुरुवात केली होती। मग आम्ही सर्व इथले नागरिक जे वर्ष 40-50 वर्ष झाले इथे राहतात, मग आपण पुनर्वसन आमचं केलं पाहिजे। मग तेच आम्ही आयुक्तांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, स्थानिक लेवलचे अधिकारी यांची चर्चा केली की आमचं पुनर्वसन, आमची जी दुकानं आहेत ती आम्हाला मिळाली पाहिजे, आमची जी घरं ती आमची घरं मिळाली पाहिजे। आमचा कुठेही तोडफोडला विरोध नाही, रोड वायडिंगला विरोध नाही, आम्ही सर्वजण तयार आहोत। आणि मग तसं न करता महापालिका अचानक ही घरं तोडायला आलेली आहेत, आम्ही त्याला विरोध केला आणि आयुक्तांशी चर्चा केली, उपायुक्त चव्हाण साहेबांशी चर्चा केली की आमचं पुनर्वसन करा, आमचं 10 दिवसात करा, 5 दिवसात करा, महिनेभरात करा। पुनर्वसन केलं का आम्ही ही घरं आमच्या स्वतःच्या खर्चाने तोडून तुम्हाला आम्ही ही जागा मोकळी करून देऊ, असं आम्ही सांगण्यात आयुक्तांना आलं। आयुक्तांचं म्हणणं आमचं ऐकून घेतलं आणि तात्पुरती आम्हाला दिलासा देण्याचं काम आयुक्त साहेबांनी आणि त्याचे सर्व अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे मी मनापासून आयुक्तांचं आणि त्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। पण आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, आम्ही पुनर्वसन आमचं झालं का आम्ही घरं तोडणार आहोत। किती ह्याच्यामध्ये बेघर होणार होते या कारवाईमध्ये? आता तरी 14 कुटुंब बेघर होणार आहेत, पण त्यांना बेघर न करता त्यांना रस्त्यावर न आणता त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। या अनुषंगाने आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली, अधिकाऱ्यांनी पण सकारात्मक आम्हाला दिलासा देण्याचं काम केलं आणि तात्पुरती स्थगिती तोडण्याची स्थगित केली। बघितलेलं की शिवसेना नेहमी लोकांच्या पाठीशी राहते, नागुबाई निवासनिष्ठ असं बेघर झालेले आणि शिवसेनेने म्हणजे गडचिरोलीत एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना चावी दिलेली काही दिवसांसाठी राहण्यासाठी BSF, तसा काही आधार मिळेल काय? वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे नेहमी की इलेक्शन असोत नसोत पण गोरगरिबांच्या पाठीशी राहायला पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी गरिबाच्या पाठीशी, दीनदुबळ्यांच्या पाठीशी असणार नेते। आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे पण नेहमी आपल्या गोरगरिबांच्या पाठीशी असतात। आणि मग तोच धागा पडलो की आजची शिवसेनक म्हणून की बाबा क्रांतीनगरवर जेव्हा कारवाई करा, पण कारवाई करायच्या आधी त्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची मागणी ठाम आहे। जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कुठल्याही घराला हात लावून देणार नाही, ही आम्ही ठामपणे अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या चर्चेला त्यांनी पण सकारात्मक आम्हाला उत्तरे दिली। आमचं पुनर्वसन करून देणार ते आणि त्यावेळेला आम्ही कारवाई करतो। ही जी 14 घरं तोडायला आली होती इथे पालिकेला कुठलीही अडचण नाही आहे, म्हणजे पूल होत नाही आहे, कुठल्या हॉस्पिटलची जागा नाही, मग एवढा फौज फाटा कशासाठी? नाही, महापालिकेच्या नियमानुसार महापालिका काम करते, अधिकारी त्याच्यामुळे तिथं आपण जास्त त्याची चर्चा करून आलो। पण आपला जेव्हा तुम्हाला कारवाई करायची असेल तेव्हा पुनर्वसन करावी ही आमची ठाम आहे।